Audio Jungle. Audio Jungle. हेही त्याचबरोबर होऊन जाईल. धन्यवाद. धन्यवाद. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना प्रथमतः नमस्कार करतो. रोमटे सरांना कदाचित आठवत नसेल, रोमटे सर विद्यापीठात एम.ए. करायचे त्यावेळेस विद्यापीठात बऱ्याच वेळा आपली गाठ पडली. माझा मित्र रोहिदास जाधव, डॉक्टर रोहिदास जाधव तुमच्यासोबत शिकायला होता आणि आम्ही त्याला भेटायला आलो की आपली नेहमी गाठ पडायची. या 24 पुस्तकांच्या प्रकाशन दिनानिमित्त आपण सगळेजण जमलेला आहात. खरं तर तब्येत थोडीशी बरी नाही आहे, परंतु कवीला जेव्हा कविता वाचण्याची संधी मिळते किंवा ऐकवण्याची संधी मिळते तेव्हा कवी शक्यतो सोडत नाही. आणि ही संधी तर मग तुमच्यासारख्या रसिक माणसांच्या समोर असताना सोडणं तसं चुकीचं ठरेल. म्हणून माझी एक कविता सादर करतोय. पुस्तकाचं जे नाव आहे सांगायचे तुला जे, त्यातलीच ही कविता आहे. सांगायचे तुला जे राहून तसेच गेले, सांगायचे तुला जे राहून तसेच गेले, शब्द माझ्या ओठचे ओठी थिजून गेले. लागलेली आग प्रेमाची वणवा होत गेली, लागलेली आग प्रेमाची वणवा होत गेली, पण माझ्या सवे तुझे जळायचे राहून गेले. सांगायचे तुला जे राहून तसेच गेले, शब्द माझ्या ओठचे ओठी थिजून गेले. पौर्णिमेचा चंद्र तो, पौर्णिमेचा चंद्र तो धुंद करतो आहे जगा, पण तुझ्या विना मनीचे तारांगण विरून गेले. सांगायचे तुला जे राहून तसेच गेले, शब्द माझ्या ओठचे ओठी थिजून गेले. होऊनी मेघधुंद, होऊनी मेघधुंद तू बरसावे तप्त माझ्या मनी, पण स्वप्न माझे सत्य व्हायचे राहून गेले. सांगायचे तुला जे राहून तसेच गेले, शब्द माझ्या ओठचे ओठी थिजून गेले, शब्द माझ्या ओठचे ओठी थिजून गेले. थँक्यू. धन्यवाद. सर, आपल्या प्रकाशन पुस्तकाचं प्रकाशन आणि आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. रसिकांच्या हृदयामध्ये आग आहे, आग आहे. रसिकांच्या हृदयामध्ये आग आहे, आग आहे. मनापासून दाद देणे हे रसिकतेचा भाग आहे. हा रसिकतेचा भाग आहे. धन्यवाद सर. अभिनंदन. तुमच्या आजच्या या पुस्तकाचं प्रकाशन झालं. यानंतर व्यर्थ वेचली फुले या सरांच्या, संतोष दळवी सरांच्या पुस्तकाचं नाव आहे आणि त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन हे सन्माननीय व्यासपीठाकडून होत आहे. टाळ्यांच्या गजरात त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. यानंतर सन्माननीय संगीता रामटेके मॅडम यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचंय. त्यांची आपली एक रचना सादर करायची आहे आणि आपला सन्मान त्यांनी घ्यायचा आहे. संगीता रामटेके मॅडम आहेत का? संगीता रामटेके मॅडम यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचंय. त्यांची एक रचना सादर करायची आहे आणि त्यांच्या काव्य संग्रहाचं एक उद्घाटनही इथे होणार आहे. व्यासपीठावरील सर्व सन्माननीय पाहुणे आणि उपस्थित कविवर्य यांना मी संगीता रामटेके गडचिरोलीहून आलेली आहे. सर्वांना नमस्कार. मी वेळेअभावी माझी मुलगी छोटी असल्यामुळे मला थोडा थरकाप सुटत आहे, कारण मुलगी ते बाहेर रडत आहे तर मला थोडं हे होत आहे. पण मी
माझे 2 शब्द आपल्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न करते. माझ्या कवितेचं नाव आहे निसर्ग हिरवा. वरवर निळे आभाळ, वरवर निळे आभाळ, धरतीवर हिरवे हिरवे रान, हिरवे हिरवे राना, एकांती उभा माझा प्राण, एकांती उभा माझा प्राण. तो तर आहे मेरी जान, तो तर आहे मेरी जान. वर आभाळ मस्त मदमस्त, वर आभाळ मस्त मदमस्त, अवनीने नेसला शालू छान, अवनीने नेसला शालू छान, ओढे हिरवाईची ओढणी अंगावर गर्द, ओढे हिरवाईची ओढणी अंगावर गर्द, रानात एकांती उभा माझा प्राण, तो तर आहे मेरी जान, तो तर आहे मेरी जान. एकांती वाटेवर, एकांती वाटेवर बाहुपाशा, घट्ट मिठी जणू मज घेऊन, हिरवळीच्या साक्षीने घेतोय, जणू गालिच्याचे वरचेवर चुंबन, जणू गालीचे भेटे वरचेवर चुंबन, असा गर्द रानात एकांती उभा माझा प्राण, तो तर आहे माझी जान, तो तर आहे माझी जान. घायाळ करतो एकांती मज, घायाळ करतो एकांती मज, निसर्ग सौंदर्य मोहकपण, निसर्ग सौंदर्य मोहकपण, निरभ्र शांत वातावरण निर्माण, निरभ्र शांत वातावरण निर्माण, पाहून माझे सारे हरपले भान, असा गर्द रानात एकांती उभा माझा प्राण, असा गर्द रानात एकांती उभा माझा प्राण, तो तर आहे माझी जान, तो तर आहे मेरी जान. पशु घिरट्या मारती, पशु पक्षी घिरट्या मारती, मधुर गोड किलबिलाट नाद, मधुर गोड किलबिलाट नाद, एकांती खेळती गोड मनमुराद, एकांती खेळती गोड मनमुराद, एकमेकांना आपसात देईसाद, एकमेकांना आपसात देईसाद, असा गर्द रानात एकांती उभा माझा प्राण, अशा गर्द रानात एकांती उभा माझा प्राण, तो तर आहे मेरी जान, तो तर आहे मेरी जान. धन्यवाद. मॅडमचे विशेष म्हणजे त्या चंद्रपूर्ण कालालयात येतानी पुण्यातल्या लोकांनी गडचिरोलीवर आले, सॉरी महाराष्ट्राचं दुसरं टोक या टोकाला आलेत, 7 लोक सोबत घेऊन आलेत, हे लक्षात घ्या. धन्यवाद मॅडम, स्वागत आहे तुमचं. 24 पुस्तकांचं प्रकाशन आहे. प्रत्येक कवीला सांगितलं 5 लोक आणा आपल्या घरचे. मी जास्त लोक यासाठी बोललो नाही, कारण 24 गुणिले 5 म्हटले झाले किती सर? 25 5 125. मग तुमची 125 लोक जर इथं अपेक्षित नको आहे का? ती जबाबदारी तुमची नाही का? गडचिरोलीचे व्यक्ती या ठिकाणी 7 लोक घेऊन येते. स्टेजवर जा, स्टेजवर जा. हे मला बरोबर त्यांच्या संधी कोण आले त्यांना पण घ्या. आपल्या टीम असली तर या इकडे आपल्या गडचिरोलीचे या सगळे लोक. अरे वा, क्या बात आहे. गडचिरोली टीम आहे ना, बाहेर गेला टीम समोर बघा, टाळ्या वाजवा. नक्षत्राचे देणं काव्य मंचचे संस्थापकीय अध्यक्ष प्राध्यापक राजेंद्र सर, सर्व उपस्थित कवी कवयित्री आणि उपस्थित रसिक प्रेक्षक हो, आज रानवारा हा माझा पहिलाच काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे, याचा मला अत्यानंद होत आहे. मी पेणहून आलो आहे, माझं नाव केशव वारे, आणि आता हा जो रानवारा आहे, या रानवारा काव्यसंग्रहातील माझी एक कविता ऋतुराज अर्थात वसंत या ऋतूवर लिहिलेली ही कविता मी आपणासमोर सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे ऋतुराज. ऋतुराज आला 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 बहर सृष्टीला, पल्लवित वृक्ष वेली वेली हिरव्या दृष्टीला, आमराई मोहरली मोहरली काजू दाग, मस्त गंध राणी वनी
राणीवणी उंच साग राणीवणी धुंद वारा वारा खट्याळ खट्याळ वाऱ्या सवे डोले मन मन वडाळ वडाळ चराचर मोहरले मोहरले विणे मन वन सुगंधित झाले झाले केतकीचे बन कोकिळेची कुहू 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 कानावर शिळ वाजवितो वारा वारा धुंदराणावर आला विणीचा हंगाम हंगाम तो सृजनाचा गंधारला रान वारा मिलनाचा गाती निसर्गाचे भाट भाट आळवीती स्वर प्रसन्नता चराचरी चराचरी परमेश्वर चराचरी परमेश्वर. धन्यवाद. स्मृतीची नाणं सरांचं वारे सरांचं रानवारा टाळ्या हा वाजवायच्या. काव्यसंग्रह प्रकाशित करत असताना सर्वांनी टाळ्यांची दाद त्यांना द्यायची आणि सर्व कवींच्या वतीनं कवींच्या साक्षीनं मान्यवरांच्या साक्षीनं मान्यवरांच्या शुभ हस्ते हा त्यांचा रानवारा हा काव्यसंग्रह प्रकाशित होतोय. सर पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं मनापासून अभिनंदन. तुमच्या रानवारा या काव्यसंग्रहाला भरभरून प्रतिसाद मिळावा अशी आपण प्रार्थना करूया, शुभेच्छा देऊयात. यानंतर घोडे सरांनी तयार राहायचंय. टाळ्या वाजवा, टाळ्या जोरदार. नमस्कार, मी यशवंत घोडे. मी जुन्नर येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तर या नक्षत्र परिवाराशी जोडल्यापासून हा माझा दुसरा काव्यसंग्रह आहे. या स्टेजवर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्यवर तुकाराम रोंगटे साहेब, त्याचप्रमाणे डॉक्टर नगरकर, त्याचप्रमाणे डॉक्टर बेंडेकर सर, त्याचप्रमाणे टाकळकर सर यांचं सहर्ष स्वागत. तर मी या ठिकाणी विशेष म्हणजे सोनवणे सरांबद्दल सांगू इच्छितो. माझं जे फुपसंडे गाव आहे ते फुपसंडे गाव अतिशय दुर्गम अशा ठिकाणी आहे, जिथे सूर्य उगवायला खूप वेळ कालावधी लागतो. म्हणजे चारही बाजूने डोंगर आहेत आणि ते सावली असते, त्यामुळे सूर्यदर्शन कमी होतं. सकाळी सूर्यदर्शन 8 ते 9 आणि संध्याकाळी लवकर सावली असते, त्यामुळे तर अशा या परिसरात माझ्या गावी प्राध्यापक सोनवणे सरांनी सहल काढले यावर्षी आणि भेट दिली नाही. काव्य संमेलन पावसाळ्यामध्ये भरवलं आणि माझ्या गावी बसची अडचण होती, ती बसची अडचण दूर केली सरांनी आणि अशा प्रकारे त्यांनी खूप साथ दिली. या निसर्ग माझे दोन्ही जे काव्यसंग्रह आहेत, पहिला काव्यसंग्रह निसर्ग पूजक आणि दुसरा काव्यसंग्रह निसर्गाचे उपासक. तर आदिवासी हा समाज निसर्गातील सर्व वृक्ष झाडे डोंगर यांना दैवत मानत असतो आणि तो कोणत्याही इतर गोष्टींना घाबरत नसतो, पण निसर्गाचे खूप संवर्धन करतो. तर त्या संदर्भातच आमच्या गावागावांच्या सीमांवर प्रत्येक ठिकाणी वाघोबाचे मंदिर आहे. ही फक्त आदिवासी भागातच पाहायला मिळतात. तर त्याविषयी मी माझी रचना सादर करते. वाघोबा तूच आहे जंगलचा राजा, वाघोबा तूच आहे जंगलचा राजा, तुझी पिढ्यान पिढ्या करतोय पूजा, तुझी पिढ्यान पिढ्या करतोय पूजा, निसर्ग दैवत आहे वाघोबा तू, निसर्ग दैवत आहे वाघोबा तू, गाई गुरांच्या मागे फिरतो आजोबा, गाई गुरांच्या मागे फिरतो आजोबा, त्यांना करू नकोस कोणतीही जा, त्यांना करू नको कोणतीही जा, तू
तुझी पिढ्यान पिढ्या करतोय पूजा, तुझी पिढ्यान पिढ्या करतोय पूजा. संस्कृतीत तू आहे शौर्याचे प्रतीक, संस्कृतीत आहे तू शौर्याचे प्रतीक. चपळ आणि बलिष्ठ तू कित्येक, चपळ आणि बलिष्ठ तू कित्येक. शक्तिशाली आहे तुझा पंजा, पिढ्यान पिढ्या करतोय तुझी पूजा, पिढ्यान पिढ्या करतोय तुझी पूजा. जंगलामध्ये आहे तुझे वस्ती स्थान, जंगलामध्ये आहे तुझे वस्ती स्थान. गावांच्या सीमेवर मोठा आहे तुला मान. वाघबारशीच्या सणालाच तो गाजा वाजा, तुझीच पिढ्यान पिढ्या करतोय पूजा, तुझीच पिढ्या पिढ्या करतोय पूजा. वाघोबा तूच आहे जंगलाचा राजा, पिढ्यान पिढ्या करतोय तुझीच पूजा. धन्यवाद. अशा भरपूर माझ्या संपूर्ण निसर्गाच्या संदर्भात कविता आहेत. या निसर्ग पूजक आणि निसर्गाचे उपासक या दोन काव्यसंग्रहामध्ये. धन्यवाद. घोडे सरांचे 2 संग्रह इथे प्रकाशित करायचे, निसर्ग पूजन आणि निसर्गाचे उपासक. अभिनंदन सर. आज तुमच्या दोन्ही पुस्तकांचं प्रकाशन होत असताना तुमचा सन्मान व्यासपीठाकडून होत आहे. काव्यमंचासाठी नेहमीच धडपडीनं आणि मनापासून कार्य करणारे यशवंत घोडे सर यांचा रानवारा निसर्गाचे उपासक आणि निसर्गाचे पूजन या काव्य संग्रहासाठी शुभेच्छा. निसर्ग पूजक या काव्य संग्रहाचं उद्घाटन होत आहे. टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. यानंतर निसर्गाचे उपासक मनापासून अभिनंदन सर. 2 आवृत्ती लगेच निघतात या पुस्तकांचे विशेष त्यांचे. निसर्गाचे उपासक आणि निसर्गाचे पूजक. उपासक आणा ना, उपासक द्या, उपासक सांगतो का ते ठेवले दोघांमध्ये घ्या. विशेष म्हणजे माझ्या गावचं घेतले. खूपच छान. मनपूर्वक धन्यवाद. समोर बघा, टाळ्या वाजवा सगळ्यांनी. घोडे सरांच्या गावाला जायचं असेल तर त्यांचा पुस्तक काव्य संग्रह तो घेतला पाहिजे, म्हणजे पुस्तक बघितलं तरी गावाला गेलं तसे. अभिनंदन सर. दळवी सर आलेत का? संतोष दळवी. यानंतर सुरेखा कटारिया मॅडम यांना विनंती करते की त्यांनी इथे येऊन आपल्या गुलू गुलू बोलू या काव्य संग्रहातून सुरेखा कटारिया मॅडमची आज कन्या इथे उपस्थित आहे. दोन्ही पुस्तकाचे दोन्ही लेखी, एका पुस्तकात दोन्ही लेखिका आहेत, मुलगी आणि आई. मुलगी आणि अरे वा, छानच आहे. म्हणजे माय लेकींचं इथे एक आपल्याला खूपच छान दर्शन घडणार आहे. ते एका पुस्तकातून गुलू गुलू बोलू काय. वा. सुरेखा कटारिया मॅडम तर महान आहेतच, आमच्यासाठी आदर्श आहेत. सामाजिक कार्यकर्त्या, महिलांसाठी खूप मोठं कार्य त्यांचं चाललेलं असतं. आणि त्यांची मुलगी श्वेता कटारिया मॅडम आहेत. आणि श्वेता कटारिया मॅडम सुद्धा त्यांच्या क्षेत्रात खूप अव्वल दर्जाच्या आहेत. एक पात्री प्रयोग, सावित्रीबाई फुले, रमाबाई वगैरे खूप सुंदर अँकरिंग. मॅडम समोर आमचं अँकरिंग काहीच नाही. अशा म्हणजे छान मॅडम आपल्याला इथं त्यांची रचना सादर करणार आहेत. या मॅडम, स्वागत. सगळ्यांना सस्नेह नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, इथे उपस्थित असणारा कविता प्रेमी
दर्जेदार श्रोता आणि तुमच्यामध्ये उपस्थित राहण्याचा हा बहुमान माननीय प्राध्यापक कवी वादळकार म्हणजे सोनवणे सर यांनी आणून दिला, त्याबद्दल त्यांचे मनस्वी मी डॉक्टर श्वेता राठोड व माझी आई प्राध्यापिका सुरेखा कटारिया यांच्यातर्फे खूप खूप आभार मानते. प्राध्यापक सोनवणे सर एक असं व्यक्तिमत्व आहे, त्यांच्या अनेक कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्याचा योग आला आणि ते करत असताना खरंच एका मनुष्याची चाललेली जी धडपड असते बघा, जन्माला अनेक जण येतात, अनेक जण जीवन जगतात आणि निघून जातात, परंतु कवी वादळकार हे असं व्यक्तिमत्व आहे की लोक वर्षानुवर्ष रामायण महाभारत वाचतच असतात, सच्च्या दिलाची हाक ऐकतच असतात. युग बदलते, काळ बदलतो, पण माणूस तर तोच राहतो आणि शाश्वत मूल्य ती तर अतीतातीतच राहतात. म्हणूनच कवी वादळकार सारखे, प्राध्यापक सोनवणे सारखे आणि त्यांच्या बरोबर असणाऱ्या त्यांच्या पत्नी सोनवणे मॅडम, प्रीती सोनवणे मॅडम यांच्यासारखी लोक, यांच्यासारखे अभियंता समाजासाठी, कवीसाठी सतत अनोखं कार्य करत असतात आणि असं हे कार्य अतीतातीतच असतं. सर्वप्रथम जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं अभिनंदन करणार आहोत या अभियंताचं. खूप खूप धन्यवाद. गुलुगुलू बोलू लेखन रंग याचं प्रकाशन सरांनी केलं, प्रकाशक आहेत ते, आणि या लेखन रंगामध्ये अनेक आतापर्यंत 6 ते 7 पुस्तकांचं लेखन आईच्या प्रेरणेने, आई आणि मी आम्ही दोघींनी केलेलं आहे. आणि आता हा लेखन रंग 7वा आमच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं. आतापर्यंत 200 ते 250 शॉर्ट फिल्म्स बनवल्या, अनेक ठिकाणी पात्री केले, पण हा एक वेगळा अनुभव होता कारण की ह्याच्यामध्ये, या पुस्तकामध्ये अनेक वेगवेगळे लेखन रंगाचे पैलू आहेत ते एकत्र केलेले आहेत. कविता आहे, नाट्यछटा आहे, एक पात्री आहे आणि असा हा एकत्र संच तुमच्या समोर सादर करताना मला अत्यानंद होतोय. त्याच्यातलीच एक कविता आहे, आई बाबा वेळ हवा. ही कविता मी तुमच्या समोर सादर करणार आहे. आज माझी आई इथे येऊ शकली नाही, प्राध्यापक सुरेखा कटारिया, कारण की राजस्थानमध्ये जे स्वाध्याय शिबिर आहे जैन समाजातलं पाली येथे, तिथे तिची 5 दिवसाचं तिथे स्वाध्याय शिबिर होतं आणि तिथे ती तिथल्या संपूर्ण भारतातल्या जे स्वाध्यायी आहेत त्यांना भाषण कला, प्रवचन कला शिकवण्यासाठी तिथे ती 5 दिवस राहिलेली आहे, त्यामुळे ती येऊ शकली नाही इथे. आई बाबा वेळ हवा. आई बाबा पैसा नको तुमचा, आई बाबा पैसा नको तुमचा, आम्हाला थोडा वेळ हवा. खरं खोटं मुळीच नको, खरं खोटं मुळीच नको, तुमच्यात आम्हास मेळ हवा. आई बाबा आम्हाला थोडा वेळ हवा. आई बाबा आम्ही शिकत असलेले शाळेतील जगणं आमचं सुखकर करण्यास, ती काय म्हणते, आम्ही शिकत असलेल्या शाळेत जगणं आमचं सुखकर करण्यास हा अभ्यास कामी येईल का? आई बाबा हा अभ्यास म्हणजे गोकणपट्टी, ही मलमपट्टी आमच्या विकासाची दारं उघडेल का? ही मलमपट्टी आमच्या विकासाची दारं उघडेल का? आई बाबा गट कार्याची, गट चर्चेची जागा आता इव्हेंट मॅनेजमेंटने घेतली ना. गटकाम, गटचर्चा न करता सामाजिक विचारांची क्षितिजे रुंदावतील का? आई बाबा पैसा नको, तुम्हा आम्हाला वेळ हवा, तुमचा आम्हाला वेळ हवा. आई बाबा जबरदस्त अभ्यासक्रम, जीवघेणी स्पर्धा, जबरदस्त अभ्यासक्रम, जीवघेणी स्पर्धा, कर्तृत्व आमचं घडवेल का? कर्तृत्व आमचं घडवेल का? स्वार्था पलीकडे जाऊन आम्हा संवेदनशील बनवेल का? स्वार्था पलीकडे जाऊन आम्हाला संवेदनशील बनवेल का? आई बाबा पैसा नको हो, तुमचा आम्हाला वेळ हवा. आणि खोटं मुळीच नको, खोटं मुळीच नको, तुमच्यात आम्हाला वेळ हवा, तुमच्यात आम्हाला वेळ हवा. खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या या चाललेल्या कार्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.
खूपच छान, अतिशय सुंदर आणि हृदयस्पर्शी असं. काळ जातो, काळ जात राहतो, पण काळजात जो राहतो तो खरा शब्द मायलेकी. आणि तो मायलेकींचा हा कर्तृत्वाचा ठसा आज आपल्याला पाहायला मिळतोय. गुलू गुलू बोलू, पण अतिशय सुंदर त्यांनी हृदयस्पर्शी अशी कविता सादर केली आहे. ज्येष्ठ श्रेष्ठ पिंपरी चिंचवडच्या कवी सुरेखा कटारिया मॅडम यांचं कर्तृत्व आज लेखीनं पार पाडलं. त्यांना मनापासून शुभेच्छा. यानंतर नरेंद्र पोद्दार सर, प्राध्यापक नरेंद्र पोद्दार सर यांनी तयार राहायचे. त्यापूर्वी आपण सुरेखा कटारिया मॅडम यांचं गुलू गुलू बोलू. सुरेखा आणि श्वेता असं मायलेकींचं दोघींचं मिळून जे एक पुस्तक आहे गुलू गुलू बोलू. त्यांच्या या कर्तृत्वातून सिद्ध होतंय की त्यांचं खरंच मायलेकींचं किती गुलू गुलू बोलत असतील. यानंतर प्राध्यापक नरेंद्र पोद्दार सर, प्रीतगंध. हे काही कविता सादर करणार नाही, कारण त्यांचे आपले गोंदियाचे आपले जिल्हाध्यक्ष तिकडले, परंतु त्यांचे भाचे या ठिकाणी पुतण्या इथं या ठिकाणी उपस्थित आहे. प्रतिनिधित्व कोणीतरी केलं पाहिजे. नरेंद्र पोद्दार सर यांचं प्रतिनिधित्व त्यांचे पुतणे इथे करतायत. शालून द्या ना. प्रीतगंध दोन तीन शाल आणून ठेवायचे. मध्ये फक्त असा ऑफिसमध्ये चालू होतं ना, तसा झाला तरी केलाय पुन्हा. प्राध्यापक नरेंद्र पोद्दार सर यांच्या प्रीतगंध या काव्यसंग्रहाला सर्व कवींच्या, मान्यवरांच्या आणि सन्मान्य व्यासपीठाकडून पुन्हा एकदा शुभेच्छा. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया प्रीतगंध या काव्यसंग्रहाचं. माणसांची गर्दी कमी जरी असली रसिकांची, तरी पण गर्दी मात्र तेवढी त्याच्या दुप्पट पाहिजे. कारण ज्यांच्याकडे गर्दी आहे तेच इथे उपस्थित आहेत. आपल्याला गर्दी कामाची नाहीये, दर्दी पाहिजे. धन्यवाद. यानंतर वृषाली टाकळे मॅडम यांना विनंती आहे की रंग कवितेचे सन्माननीय वृषाली टाकळे मॅडम यांना विनंती आहे. टाकळे सरांच्या मिसेस आहेत आज. म्हणजे काव्य संग्रहाशी, काव्य मंचाशी त्यांचं एवढं नातं घट्ट झालेलं आहे की प्रत्येक कार्यक्रमाला ते इथे दोघंही जोडीने उपस्थित असतात. आदल्या दिवशी 2 महिन्यापासून त्यांची ही तयारी असते. प्रत्येक गोष्टीला सहकार्य काव्य मंचाशी त्यांचं असतंय. आणि आज त्यांचा रंग कवितेचे हे काव्यसंग्रह प्रकाशित करण्यासाठी सरांची खूप मोठी मदत झाली आहे. त्यांचं स्वागत आणि त्यांना विनंती की त्यांनी रचना सादर करावी. सन्माननीय व्यासपीठ आणि सर्व रसिक हो, माझा रंग कवितेचे हा काव्यसंग्रह आता प्रकाशित होत आहे आणि त्यासाठी नक्षत्राचं देणं काव्यमंचचे मी खूप खूप आभार मानते. सोनवणे सरांचे खूप आभार मानते. आणि माझ्या काव्यसंग्रहातली एक रचना मी वाचून दाखवते. शीर्षक आहे विजिगीषा. विजिगीषा याचा अर्थ आहे जगण्याची उमेद किंवा कठीण परिस्थितीतून वाट काढण्याची तीव्र जीवनेच्छा. तर विजिगीषा. किती उन्हाळे पावसाळे माझ्या घराने पाहिले, किती उन्हाळे पावसाळे माझ्या घराने पाहिले, दिला प्रेमाने आसरा आज ओसाड जाहले, दिला प्रेमाने आसरा आज ओसाड जाहले, दारे खिडक्या उदास
गेले छप्पर उडून. दारे खिडक्या उदास गेले छप्पर उडूनी. कुणी नाही स्वागताला कुत्रे एकटेच पडूनी. कुणी नाही स्वागताला कुत्रे एकटेच पडूनी. हसते खेळते अंगण गेले कुठे हरवुनी. हसते खेळते अंगण गेले कुठे हरवुनी. शोधू कुठे वृंदावन गेला पारिजात सुकुनी. शोधू कुठे वृंदावन गेला पारिजात सुकुनी. गेली विरुनी रांगोळी उंबरा तेजहीन उरे. गेली विरुनी रांगोळी उंबरा तेजहीन उरे. भेगाळल्या भुईवर पाला पाचोळा करकरे. भेगाळल्या भुईवर पाला पाचोळा करकरे. ओटी पडवी माझघर गजबजले होते खूप. ओटी पडवी माझघर गजबजले होते खूप. नाही आता कोणी तेथे सारीकडे चिडी चूप. नाही आता कोणी तेथे सारीकडे चिडी चूप. चुलीवरची लगबग आता झाली शांत. चुलीवरची लगबग आता झाली शांत. नाही गंध भाकरीचा झाले वाटे सारा अंत. नाही गंध भाकरीचा झाला वाटे सारा अंत. रूप सुंदर आठवे पडझड पाहवेना. रूप सुंदर आठवे पडझड पाहवेना. मनी दाटती आठवणी रीते पण साहवेना. मनी दाटती आठवणी रीते पण साहवेना. ढासळत्या भिंतीमधुनी पिंपळ आशेचा दिसला. ढासळत्या भिंतीमधुनी पिंपळ आशेचा दिसला. बिजी गिशू वृत्तीने त्याच्या मार्ग नवा गवसला. बिजी गिशू वृत्तीने त्याच्या मार्ग नवा गवसला. धन्यवाद. या मॅडम. अगदी दिमागदार पद्धतीने मॅडमचं पुस्तक प्रकाशन होत आहे. पुस्तकाचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगते. जसं पिक्चर रिलीज होण्याच्या आधीच भरपूर पुरस्कार त्याला मिळत असतात, तसंच मॅडमचं पुस्तकही आहे. मॅडमच्या या काव्यसंग्रहाला अनेक पुरस्कार रत्नागिरीमध्ये मिळालेले आहेत. असं पुरस्कार प्राप्त पुस्तक आपण इथं प्रकाशित करत आहोत. मॅडम बद्दल बोलायचं तर दोघेही छान आदर्श पती पत्नी आहेत, त्याचबरोबर आदर्श माता पिता सुद्धा आहेत. त्यांचा मुलगा अमेरिकेला असतो, सूनही अमेरिकेला असते. एवढं मोठं मुलांना पंखात बळ देण्याची ताकद त्या दोघांमध्ये आहे. खरंच कौतुक वाटतं त्या दोघांचं. जोरदार टाळ्या. आम्ही कवी जेव्हा नक्षत्रांची कोकण सहल घेऊन गेलो, आपण दरवर्षी कवींना लांब लांब फिरायला घेऊन जातो, त्यावेळेस त्यांच्या फार्म हाऊस एवढं सुंदर नियोजन केलं. अख्खी सहल इतकी छान झाली. जे लोक सहलीला आले त्यांना माहिती किती सुंदर, एकदम सुंदर नियोजन केलं होतं. खूप आनंद वाटला आणि तिकडं असल्यामुळं कोकणात जावं असं वाटतं. छान छान विसरता येत नाही अशी अस्मरणीय सहल झाली. अजून एक अनुभव सांगायचा. आमची गाडी अडवली. पोलिसांनी गाडी अडवली. कुठं चाललेत, काय चाललंय, तुमच्या ड्रायव्हरला गणवेश नाही, हे ते. सरांनी फक्त वसंत टाकळे साहेबांचं नाव सांगितलं. तो पोलीस म्हटलं, साहेब चुकलं माझं, तुमची गाडी अडवली, तुम्ही जा. म्हणजे एवढं कामातून मोठं होण्याची जी वृत्ती आहे, सरांच्या भाषणातून पण ते आलं की मी बोलून दाखवत नाही, करून दाखवतो. आणि हे वाक्य माझ्या मनाला खूप भावलं की बोलणं कमी आणि काम जास्त, असं सरांचा स्वभाव. आणि मॅडमचा बोलका पण मायाळू स्वभाव. दोघे एकमेकांना मॅच होत आहेत. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.